बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता कारण की तुमच्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय ऐकून तुमच्या पण या ठिकाणी खूप मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी होऊ शकते। तुम्ही पण आनंदी होसाल कारण की आता बातमीच मोठी आलेली आहे। म्हणून आता लाडकी बहीण योजनेला या ठिकाणी समोरच्या हप्त्याला वाटप सुरू झालेली आहे। फक्त या 12 जिल्ह्यातील महिलांनाच देखील आता वाटप या ठिकाणी होणार। जर तुमचे महत्त्वाचे 3 काम पूर्ण असतील महिलांनो तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला पण अडचण-अडथळे येणार नाही, तुम्हाला पण कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही। लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल आणि तुमचे पण हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण पार पडलेले असेल तर तुमच्यासाठी देखील मोठा निर्णय झाला असून तुम्हाला पण आता येणारा हप्ता लवकरच म्हणजेच आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये देखील जमा केला जाणार आहे। त्यामुळे चिंता करू नका। फक्त तुम्ही या 12 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यातील पात्र महिला असणं गरजेचे आहे आणि तुमचे हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण असणं अतिआवश्यक या ठिकाणी ठरलेले आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 3 काम आणि कोणते आहेत ते 12 जिल्हे ज्या 12 जिल्ह्यातील पात्र महिलांच्या खात्यामध्ये आज उद्या या 2 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये त्यांना रक्कम जमा दिसणार आहे। लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। जर तुम्ही पण हे 3 महत्त्वाचे कामे पूर्ण केलेले असेल आणि तुम्ही पण या 12 जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्या खात्यामध्ये देखील रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये खूप मोठी माहिती सांगण्यात आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की सांगा आणि ते 3 महत्त्वाचे काम बघितल्याशिवाय जाऊ नका, कारण की आता ते 3 महत्त्वाचे काम पूर्ण करणं अतिआवश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता जर तुमचे ते 3 अधुरेच असतील तर तुम्ही ते लवकरात लवकर पूर्ण सुद्धा करण्याचा प्रयत्न देखील करा, जेणेकरून तुम्हाला पण मोठा दिलासा देखील मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी आली मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण या 12 जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी ठरू शकते। तुम्हाला पण आता लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा देखील होऊ शकतो, कारण की आता डीबीटीच्या माध्यमातून थेट राज्य सरकारचा मोठा निर्णय झाला असून आता लाडक्या बहीण योजनेला या ठिकाणी खूप मोठी या ठिकाणी प्रोत्साहन देण्यात येणार आहे। ज्या पण बहिणी येणाऱ्या हप्त्याची वाट बघत होत्या त्यांची आता प्रतीक्षा संपली असून त्यांना पण आता जी येणारी रक्कम आहे ती रक्कम आज उद्या या 2 दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। जर तुम्ही पण या 12 पैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुमचे पण हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण असतील तर तुमच्यासाठी देखील मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते, कारण की आता तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता थेट डीबीटी मार्फत टाकले जाणार आहे। त्यामुळे चिंता करू नका, येणारा हप्ता तुम्हाला थेट मिळणार आहे। त्यामुळे जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यामध्ये येतो का नाही येतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर पूर्ण नक्की बघा। मी तुम्हाला ते पूर्ण 12 जिल्हे सांगणार आहे, ज्या 12 जिल्ह्यामधील महिलांना आज उद्या या 2 दिवसामध्ये आज दुपारनंतर आणि उद्याच्या दिवसामध्ये त्यांना येणारा जो हप्ता असणार आहे तो येणारा हप्ता देखील पडणार आहे। जर तुम्ही पण या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल किंवा 12 पैकी कोणता तरी एक जिल्हा तुमचा असेल आणि तुम्ही त्या ठिकाणाहून पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची घोषणा झालेली आहे। फक्त हे 3 महत्त्वाचे काम जर तुमचे अधुरे असतील तर लवकरात लवकर तुम्ही हे 3 कामे पूर्ण करायचा प्रयत्न सुद्धा करा, कारण की हे 3 महत्त्वाचे काम खूप या ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता या ठिकाणी महत्त्वाचा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे असणारे 3 काम व महत्त्वाचे असणारे ते 12 जिल्हे ज्या 12 जिल्ह्यातील पात्र महिलांना पैसा देखील मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील याच 12 जिल्ह्यातील महिलांना या ठिकाणी टाकला जाणार आहे। नंतर ज्या बाकी महाराष्ट्रातील महिला राहतील त्यांना 1 महिना नाही पण तरी त्यांना 8 ते 15 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जर आलं तर तुम्हाला मोठा दिलासा देखील मिळू शकतो। त्यामुळे ते 12 जिल्हे बघणं तुमच्यासाठी अतिशय मोठी या ठिकाणी तर चला ते 12 जिल्हे बघू। ते 12 जिल्हे बघण्यापूर्वी तुम्हाला हे 3 महत्त्वाचे कामं करणं गरजेचे आहे, त्यामुळे तुम्हाला ते 3 महत्त्वाचे कामं करणं अतिआवश्यक ठरलेलं आहे। तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते 12 जिल्हे बघू। पहिला जिल्हा असताना आहे जालना जिल्हा। जर आता तुम्ही जालना जिल्ह्यातील पात्र महिला असाल, लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही पात्र महिला ठरलेला असाल तर तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज दुपारनंतर आणि उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पडून जाणार आहे। त्यामुळे चिंता करू नका, जालना जिल्ह्यातील महिलांची चिंता मिटली। दुसरा जिल्हा असताना आपला
नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील पात्र महिलांची सुद्धा चिंता मिटलेली आहे, कारण की आता नांदेड जिल्ह्यामधील महिलांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे. कारण की आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यामधील पात्र महिला असाल तर तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता देखील मिळणार आहे. कारण की आता लाडकी बहीण योजनेची मोठी न्यूज देखील आलेली आहे. समोरचा जिल्हा सविस्तरपणे बघू. बीड जिल्हा. जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यामध्ये राहत असाल, बीड जिल्ह्यातील पात्र महिला जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी देखील मोठा निर्णय घेण्यात आलेला असून तुम्हाला पण आता लाडकी बहीण योजनेचा येणारा हप्ता देखील पडणार आहे. त्यामुळे चिंता करू नका. फक्त हे 3 महत्त्वाचे काम जर तुमचे अधुरे असतील तर तुम्ही ते 3 महत्त्वाचे काम पूर्ण नक्की करा. समोरचा जिल्हा असणारा आपला परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील महिलांची सुद्धा चिंता मिटलेली आहे, कारण की आता परभणी जिल्ह्यातील महिलांना पण आनंदाची बातमी समोर आली असून आता तुम्ही पण जर परभणी जिल्ह्यातील महिला असाल तर तुमच्यासाठी देखील आनंदाचा क्षण या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे चिंता करू नका, काळजी करू नका. समोरचा जिल्हा आपला असणार आहे नाशिक जिल्हा. आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील महिला असाल किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही राहून त्या ठिकाणाहून अर्ज केलेला असेल तर तुमची सुद्धा आता प्रतीक्षा मिटलेली आहे, कारण की आता नाशिक जिल्ह्याचं नाव सुद्धा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून आता नाशिक जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा आनंदाचा क्षण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण नक्की करा. तर चला समोरचा जिल्हा बघूया. समोरचा जिल्हा असताना आपला सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील महिलांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची घोषणा झाली असून तुम्हाला पण आता या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये टाकण्यात आलं असून आता तुम्हाला पण येणारा हप्ता या 2 दिवसामध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. फक्त हे 3 महत्त्वाचे काम पूर्ण नक्की करा. समोरचा जिल्हा आपला असणार आहे संभाजीनगर जिल्हा. संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना देखील मोठा आनंदाचा क्षण या ठिकाणी मिळालेला आहे. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी आनंदाची घोषणा झाली असून तुम्हाला पण आता लवकरच या ठिकाणी येणारा हप्ता देखील मिळणार आहे. फक्त हे 3 महत्त्वाचे कामं करणं तुम्हाला अतिशय गरजेचे आहे. तर चला तुमचा जादा वेळ न घेता आपण ते महत्त्वाचे 3 काम बघू. कोणते आहेत ते 3 महत्त्वाचे काम जेणेकरून तुम्हाला ते पूर्ण करणं गरजेचे आहे. जर तुमचे ते पूर्ण नसतील तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन ते 3 महत्त्वाचे कामं पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडीअडचणीचा सामना देखील करावा नाही लागणार. तर यामध्ये तुमचं पहिलं असताना आहे काम ई-KYC. जर आता तुमची ई-KYC पूर्ण नाही तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ई-KYC करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही. दुसरं काम असणार आहे तुमचं आधार अपडेट करणं. दुसरं काम महत्त्वाचं असणार आहे. जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करा. आणि तिसरं आणि महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार तुमच्या बँक खात्याशी लिंक करा. जर तुमचं बँक खातं तुमच्या आधाराशी लिंक नसेल तर लवकरात लवकर जाऊन आधार तुमचं लिंक करा, आधार अपडेट करा आणि ई-KYC पूर्ण नक्की करा. तर चला हे 3 महत्त्वाचे कामं तुम्हाला करणं अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे मी तुम्हाला ते सांगितले. आता जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुम्हाला आज उद्या या 2 दिवसामध्ये पैसे येणार की म्हणजेच या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे की नाही आलेलं, असा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असेल तर कमेंट नक्की करा. तुमचा जिल्हा कोणता आहे त्या कमेंटच्या माध्यमातून तुमचा प्रश्न दूर केला जाईल. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा आणि तुमचे 3 काम ते 3 महत्त्वाचे काम पूर्ण झालेले आहे की नाही झालेले ते पण नक्की कळवा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कळवा, सबस्क्राईब करायला विसरू